मित्रांनो, मोठं यश मिळवले जे निमगाव फाटी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथं मोठ्या रकमेचं मैदान झालं. या मैदानात प्रथम क्रमांक बैलांनी मिळवला आणि बैलांच्या मुलाखती घेत असतो, पण आज मी पहिल्यांदा घेतो ड्रायव्हरांची मुलाखत, कारण त्यांचं मोठं यश असतं. काय सांगाल, कशी गाडी पळाली? कारण तुम्ही महाराष्ट्रभर गाड्या हाणताय, ह्या जोडीविषयी सांगा. गाडी आज काय झालं, आज लय दिवसातनं बैल बाहेर काढला आणि राजा आणि गट ह्याकडनं काढला, सेमी त्याकडनं काढला, फायनलला तासमध्ये आलं. गटाला सांगितलेलं आज एक नंबर करून. हां, पहिल्यांदाच बसला होता ना राजाच्या तुम्ही? नाही ना ग, बैलाच्या बरीच फायनल आहे. त्या अकलूजच्या मैदानात एक नंबर केले. अशा लय फायनल आहेत त्याच्या 10-15 फायनल एक नंबरचे केले. तुम्ही आपण स्वतः हाणून एक नंबर केलेला. बैल कमबॅक करत होता, आजारपणापासून लढत होता आणि आज एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे मालकाने लय कष्ट घेतलं बैलाला. मालक त्या बैलाला हारला नाही, कष्ट घ्यायला, आणि त्या कष्टाचं फळ आज बैलानं दिसणी दिलं. आणि इथनं पुढं असाच बैल तुम्हाला रोज गुलाल दिसणार. बर, पहिला होता राजा आणि आज पाहिलेला राजा, काय फरक सांगा? आता लय फरक. आता बैलच पोहतोय, लय बैल पोहतो, पहिल्यापेक्षा 2 वेळा जास्त बैल पोहतो, जास्त पळतोय. हा, एवढ्या बघा की 4-5 महिन्यातनं बैल काढून कुठला बैल एक नंबर. आज बैलानं एकच फेरा काढला आणि आज एक नंबर केला. तुम्ही गट पास झाला त्यावेळेसच सांगितलं होतं फायनल आज एक नंबर करून केलं तुम्ही बी. ह्या जादूगर एक नंबर तुम्हाला कधी भेटलेलं? तुम्ही ज्या गाडीचं जॅकीत केलं, जॅकी पण केलेलं, असं कुठलं? बऱ्याच गाडीचे तुम्ही गुलालातच असता, पण आत्ताच्या नजीकच्या चेंडून संग्रामची गाडी पळती, त्या गाडीवर 5-6 एक नंबर राहते. पुन्हा राजा गाडीवर 5-6 10 एक तर राहतीच. बऱ्याच असे मैदान झाली ती. तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण मित्रांनो, गुलालात हे आहेत म्हणूनच दोन्ही बैल आहेत, आणि दोन्ही बैल आहेत म्हणूनच दोन्ही गाव, त्याचे चाहते, पूर्ण त्यांचे जे सगळे प्रिय बैलांवर प्रेम करणारे सगळे लोक आहेत. तर ह्यांचं कौतुक आहे. अक्कू ड्रायव्हर, नाव सांगा तुमचं? अक्कू ड्रायव्हर आपशिंगे. पण नाही, ओरिजिनल नाव सांगा. माझं नाव आकाश संपत निक्कम. चालेल. शुभेच्छा. असेच गुलाल घेत राहा. मित्रांनो, राजाच्या गाडीवर कोण होतं? तर अक्कू ड्रायव्हर, राजा आणि चित्राबद्दल काय सांगा? बैल तो कवाच बघा की, म्हणजे मी बी आजच बघितला, पण अशी बैल अंधारातली बी बरी जायते की ती बैल पळतात. म्हणजे फक्त कोण त्यासनी पैर देत नव्हतं, तो बैल अंधारातलाच होता. आज त्यासनी बैल घरणीचा भेटला. बैल आजच्या मैदानात बसला, आता 4 पैर होणार, तो बैल उजेडात आला. आता त्याला पुढचा चांगलाच पायरा होणार ना. त्याला आज इथे एक नंबर केला म्हणजे उद्या चांगल्याच बैलावरती पळू शकणार. का पैर होत नसतील? तुमचं काय निरीक्षण आहे? वायदी काय नाही, बाकी वायदी दिल त्याच्यावर कुठलाही बैल आहे. ह्यो पैरा कोणी केलेला? ह्यो बाबू मान्यानं स्वतः केलेला. ते बी इथं आल्यावर कोणाला गाडी हाणाय ड्रायव्हर म्हणून लहान. चालेल मित्रांनो, 2 बैलाच्या मालकांना भेटूया. या निमगाव फाटी या ठिकाणी मोठं मैदान झालं, मोठ्या रकमेचं. तर या मैदानात एक वैशिष्ट्य, एका बैलाचा कमबॅक. आणि मी दादांशी चर्चा केली की आज कमबॅक व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. दादा, कमबॅक केला राजानं? केला की. मी तुम्हाला सांगितलं होतं, आपली चर्चा झाली त्यावेळेस, हा हिंद केसरी बैल आहे. हिंद केसरी आहे की. हार नाही मानणार कधी? हार कसा मानल हो, त्याच्या रक्तात पहिलीच हार नाही, असं होतं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुम्ही जे आजारपण झालं ते एकदा सांगा या निमित्तानं, काय झालेलं नक्की? कारण सगळे फॅन्स आहेत हे कडनं, ह्यांची इच्छा होती की राजानं पळावं, पुन्हा एकदा मैदानात दिसावं. काय झालेलं नक्की ते सांगा. नक्की त्याचा पायाचा प्रॉब्लेम सर्वांना माहितीच आहे, फॅन्स फॉलोईंगला समजायला माहिती आहे. कारण 1.5-2 वर्ष 3 पायावर जायतो ते. आता थोडा आपण त्याला प्रॉब्लेम जरा डॉक्टरनं सांगितल्यावर ना, ते फक्त डागलाय बैल. डागल्यामुळं आपल्याला त्याला विश्रांती देणं गरजेचं होते, त्यामुळे विश्रांतीवर होता. बरं, तुम्ही मगाशी बोलता सांगितलं ह्या दरम्यान, ह्या कठीण परिस्थितीमध्ये एक कटू सत्य तुम्हाला कळलं. काय आहे ते सांगा. कटू सत्य होय, कोण कोणाचं नाही. कोण कोणाचं नाही बैलगाड्यात? हा, बैलगाड्यात नाही कोण. पण आता यश आलं ही सगळं बदलणार. यश आलं म्हणजे बदलणार सगळं. आता ते पुढचं कोणी सांगावं, ते काय सांगू शकत नाही आपण. बरं, त्याच्या पडता काळाकडे नेतो. ज्यावेळेस पडता काळ होता, कुठल्या लोकांनी मदत केली आणि चौकशीनं विचारलं की हा बाबा की राजा अशा पद्धतीनं बरा व्हावा, कोणी प्रयत्न केले? ते भरपूर माणसांनी प्रयत्न केलेत बरं का. जे हे फॅन्स फॉलोईंग आहे ह्यांनी केलेत. दुवा मागितली. हा, दुवा मागितला. घरी येत होते भेटायला, राजाला बघत होते, येऊन गेली, लय माणसं येऊन गेली बरं का. तसं काय आपल्याला नाही. रोज मला वाटतं 5-50 माणूस राजाला भेटा येत होतो, काय झालं काय नाही म्हणून. आणि हीच कमवले राजा. आणि हीच आपली प्रॉपर्टी ही आहे, बाकी काय नाही आपल्याला. हे असलं काय नाही आपल्याकडे. ही प्रॉपर्टी आपली आहे.
आता शेवटचा प्रश्न मी जास्त काय विचारत नाही, फक्त मला दादा सांगा कमबॅक होतं, मेहनत काय घेतली कमबॅक करण्यासाठी? कारण अनेक बैलांना दुखापती आहेत, अनेक बैला व्यायाम घेतात, तुम्ही काय केलं नक्की कमबॅक करण्यासाठी? माहिती आहे का, ही तुम्हाला एकच उदाहरण देतो मी, माशाला काय पोहाय शिकवायला लागत नाही आणि कशाच कमबॅक करायचा आहे, पहिला पळणार आहे तो जाता पळालाय आणि यात काय आहे, बरोबर का? तुम्ही काय सांगाल राजाविषयी? राजा हा एक नंबरचा आजचा मानकरी आहे, त्यामुळे सर्व पब्लिकला आनंद झालेला आहे राजाची पळण्यात. तुम्ही तुम्ही काय सांगाल? किंग आहे राजा. किंग राजा म्हणजेच किंग असतं. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघताय राजाचं हे फॅन फॉलोईंग, तुम्ही बघू शकता राजाचं फॅन फॉलोईंग आणि त्यांची दुआ, ह्यामुळं बैल पुन्हा उभा राहिला आणि त्यांच्यासाठी पळाला आणि पळून मिळवलं एक मोठं यश. हे यश राजाचं आहे, त्याचबरोबर त्याच्याबरोबरच्या बैलाचं आहे, जाकीचं आहे आणि तमाम जे बैलगाडा शौकीन आहेत, राजाचे असेल किंवा आत्ता चित्र्याचे होतील त्यांचं आहे. तर आता राजाबरोबर कोण पळालं, तर सगळ्यात महत्त्वाचा जोडीदार महत्त्वाचा आहे चित्र्या. आता चित्र्याचं कसं राहिलेलं आहे, काय राहिलेलं आहे हे बघूया, या माझ्याबरोबर. चित्र्याची मी वडकीमध्ये मुलाखत घेतलेली, मला वाटतं पहिली मुलाखत पहिलंच मैदान तर त्यावेळेस सांगितलं की चांगला पळेल, पण एवढ्या मोठ्या मैदानात एवढं मोठं यश कसं सांगाल, नियोजन वगैरे कसं? आणि यश असं की काल बिंजोड केली बैलाने तिथं शनी शिंगणापूरला, काल गोड्यात बिंजोड केली, मोठी बिंजोड या टायमिंगला केली आणि बिंजोड करून घरी आलेल्या विशालचा फोन आला की उद्या राजाबरोबर पळूया का. तर ह्यांनी मला कॉल केला काय नियोजन करायचं, तर मी बोललो बैल फ्रेश आहे का, तर बोलले एक फेरा पळालाय बैल, बिंजोड झाली या, गुलाल झाला, काय करूया. मी बोललो फ्रेश असेल तर मग आणा करूया. मग आज आणला बैल आणि बैलानं एक नंबर केला आणि बैल अतिशय वेगानं पळाला, ते तर एक नंबरवरून दिसतं. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की एवढं ट्रॅव्हलिंग करायचं आणि इथं यायचं. किती किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलेलं? 300 किलोमीटर असं. 300 किलोमीटर 300 किलोमीटर असं. 300 किलोमीटरवरून काल शर्यत करून आज इथं सकाळी येऊन बैल त्यांनी धुवून परत 3 फेरा आज इथं पळाला एक नंबर. काहीतरी कटसा असतील बैलात पळायला. थोडी ओळख सांगा, कुठला आहे चित्र, कुठलं गाव नक्की? शनी शिंगणापूरचा चित्र आहे, उंबरे गावातला. खरेदी कुठली आहे काय? खरेदी आम्ही याच्यातून केला होता, पंढरपूरमधून, कार्तिकी. हो, आदत दुसा आदत होता. हो. आत्ता काय वय आहे त्याचं? आता 4 आहे. उजवीनं पळतोय डावीनं? दोन्ही खांदे बैल पळतो, शक्यतो आतूनच पळतो आपण. आणि आक्कूची मी आत्ता बाईट घेतली, आक्कूचं ही कौतुक आहे की म्हणजे अनोळखी बैल त्या ड्रायव्हरांनी खूप चांगल्या पद्धतीने चालवलं. अनोळखी बैल घेऊन त्यानं म्हणजे आज एक नंबर डेअरिंग शेवटी त्याचं पण. आणि आक्कू तर तुम्हाला माहिती आहे आत्ता गोलालातला ड्रायव्हर आहे, त्याचा काही विषय घ्यायचा नाही त्या ड्रायव्हर. म्हणजे असला बैल म्हणजे तिकडं गोड्यातनं बैल येऊन ह्या बैलावर पळायचा, ती पण डेअरिंग पाहिजे. अंदाज येत नाही ड्रायव्हर असणे खालनं की कुठला बैल कसा हाणायचा काय, पण त्यानं डेअरिंग हाणलं. निरीक्षण केलं तुम्ही, चित्राला सोडायला नव्हता, तिसऱ्याच बैलाला सांगतो काय झाला विषय. आता आपल्याला म्हणजे ती बी बैल होती, कुठली चिमण्या, अर्जुन, 2-3 गाड्या होत्या रायबा, त्या गाड्या राहणाऱ्या होत्या. तर आम्ही काय नियोजन केलं, ह्यांना बोललो येताना सुट्टी मेकर घेऊन या. काय होतं इथं 19-20 काय प्रॉब्लेम होतो, ह्या बैलाचं काय मला पण माहिती आहे खोड, आणि त्यांच्या बैलाला त्यांच्या पण सुट्टी मेकरला माहिती आहे. तर नंतर प्रॉब्लेम काय होणार, गटाला मी होतो, परत सीमेला गाडी एकत्र आल्यानंतर त्यामुळे त्यांनीच मग एक फेरा तिन्ही पण फेरा त्यांनीच बैल सोडला. बैल आता इथं ठेवणार का येऊन जाऊनच असणार? येऊन जाऊन असतो कंटिन्यू बैल. काय होतं इथं ठेवायचं काय नाही, बैल आपल्याकडे राहतो इथं आल्यावर. फक्त विषय असा आहे की बैल खात नाही, उभाच राहतो, बसतच नाही, सकाळपासून बैल बसलाच नाही. बसलाच नाही बाई, रात्रीपासून नाही बसलेला. तर आता नवीन सुरुवात झालेली आहे, वडकीत चांगल्या पद्धतीची सुरुवात केलेली, पण एवढं मोठं यश राजा म्हणजे हिंदकेसरी बैल, त्या बैलाची साथ मिळाली आणि हे यश दोघांनी खेचून आणलं. आणि त्या राजानं पण संघर्ष बघितला या 2 महिने त्या बैलागत कुठल्या बैलानं म्हणजे संघर्ष बघितला नाही. उभा पाय घेऊन रक्ताची बैलाला चिपळी लागलेली पायाला, तरी बैल आत्ता तसाच पळालाय. 3 पाया बैल पळालाय आणि 1 केलाय बैलानं आज. त्या बैलाला खरं मानलं पाहिजे, कडनं काढलाय त्यानं सिमी म्हणजे बाहेरनं, त्यामुळे त्या बैलाला मानलं पाहिजे पायाला लागून. पण जाता मला बैलाची ओळख सांगा, बैल हा कुठला आहे नक्की आणि मालकाचं नाव काय? बैल हा शनी शिंगणापूर मधला उंबरे गावातला आहे, राहुरी तालुक्यातला, आणि मालकाचं नाव आहे साईनाथ भवार. चालेल. तर जे मैदान झालं निमगाव फाटी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, या मैदानाची नवी कोरी जोडी एकत्र आली. घरनिकिता राजा आणि चित्र्या ड्रायव्हर होते, अक्कू ड्रायव्हर. तर हे यश मिळालं. सर्व त्यांच्या चाहत्यांचं, बैलगाडी शौकीनांचं अभिनंदन, धन्यवाद.